प्रसिद्ध लेखक लिओ टॉलस्टॉय यांचे एक वाक्य आहे, अशा व्यक्तींजवळ सर्व काही चालून येते जी व्यक्ती संयम आणि धैर्याने वाट पाहू शकते. शहरात नोकरीचा शोध. एका गावातला तरुण खूप मेहनत करून चांगल्या गुणांनी पदवीधर झाला. कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तो शहरात आला. त्याला वाटले की पदवी मिळाल्यामुळे नोकरी सहज मिळेल, पण त्याचे नशीब थोडे कठीणच होते. शहरातल्या अनेक कंपन्यांमध्ये फिरूनही त्याला कुठेच नोकरी मिळेना. प्रत्येक ठिकाणाहून निराशाच त्याच्या हाती येत होती. शेठजींची भेट आणि पहिले काम. तो अजिबात न खचता रोज नवीन ठिकाणी कामाचा शोध घेत राहिला. एक दिवस तो फिरत फिरत एका मोठ्या बंगल्यासमोर आला. तिथे उभे राहून विचार करत असतानाच बंगल्याचा गेट उघडला आणि एक मोठी कार बाहेर आली. कारमधील शेठजींनी त्या तरुणाला गेटवर उभे असलेले पाहिले आणि कार थांबवून विचारले, काय काम आहे? तरुणाने हिम्मत करून सांगितले, मी पदवीधर आहे आणि नोकरीच्या शोधात आहे. माझ्या लायकीचे काही काम असेल तर नक्की सांगा. शेठजींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांना समजले की मुलगा गरजू आहे. ते कारमधून खाली उतरले आणि म्हणाले, एक काम आहे, करशील का? हा विटांचा ढीग दिसतोय ना, या सर्व विटा उचलून बागेच्या पलीकडच्या भिंतीपाशी व्यवस्थित रचून ठेव. तरुणाने कोणताही विचार न करता लगेच हो म्हटले आणि कामाला लागला. संध्याकाळपर्यंत त्याने सर्व विटा सांगितलेल्या ठिकाणी व्यवस्थित रचल्या. रोजची परीक्षा. संध्याकाळी शेठजींनी काम पाहिले. विटा व्यवस्थित रचलेल्या होत्या. त्यांनी त्या तरुणाला 300 रुपये मजुरी दिली आणि विचारले, उद्या अजून काम करायचे आहे का? तरुणाने आनंदाने हो म्हटले. दुसऱ्या दिवशी शेठजी म्हणाले, अरे विटा तिथे रचायच्या नव्हत्या, ती जागा चुकली. आता या विटा पुन्हा उचल आणि त्या दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन रच. तरुणाने तक्रार न करता दुसऱ्या दिवशीही तेच काम पूर्ण केले. तिसऱ्या दिवशी शेठजींनी पुन्हा तीच गोष्ट केली. माझ्याकडून चूक झाली. विटा या बाजूला नाही तर त्या बाजूला ठेवायच्या होत्या. हा प्रकार पूर्ण आठवडाभर चालला. शेठजी रोज विटांची जागा बदलायला सांगायचे आणि तो तरुण रोज न कंटाळता, चिडचिड न करता अत्यंत प्रामाणिकपणे विटा एका जागेवरून दुसऱ्या जागी रचायचा. धैर्याचे फळ. आठवड्यानंतर एका संध्याकाळी शेठजींनी त्याला बोलावले आणि म्हणाले, उद्यापासून तुला विटा उचलण्याचे काम करण्याची गरज नाही. मी तुला माझ्या कंपनीत मॅनेजर म्हणून नियुक्त करत आहे. उद्यापासून ऑफिसला येऊन तुझे काम सांभाळ. ते ऐकून तरुणाला स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. त्याने आश्चर्याने विचारले, सर, पण मी या मॅनेजर पदासाठी योग्य आहे का? तुम्ही मला इतकी मोठी पोस्ट का देत आहात? शेठजी हसले आणि अत्यंत आदराने म्हणाले, मी गेल्या एका आठवड्यापासून तुला जाणून बुजून असे काम देत होतो ज्याला काही अर्थ नव्हता. मी फक्त तुझ्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेत होतो. मी पाहिले की एवढ्या कष्टाचे काम रोज बदलूनही तू कधीही चिडला नाहीस, ना कधी तक्रार केलीस. तू ते काम पूर्ण आवडीने आणि प्रामाणिकपणाने केलेस. मला अशाच माणसाची गरज होती जो आपल्या कामाशी प्रामाणिक आणि निष्ठावान असेल. तरुण आनंदाने गडबडून गेला. त्याला समजले की त्याच्या संयमाचे आणि कष्टाचे फळ त्याला मिळाले आहे. या गोष्टीतून मिळणारी शिकवण. संयम आणि धैर्य. कठीण परिस्थितीतही संयम राखल्यास त्याचे फळ नक्कीच मिळते. कामाप्रती प्रामाणिकपणा. काम लहान असो वा मोठे, ते जर पूर्ण जबाबदारीने आणि न कंटाळता केले तर ते तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते.